आमचे सगळे जमिनीवर बसलेले आमचे सर्व जमीनदार आणि कारखान्याचे सर्व उपस्थित बंधू, या ठिकाणी मला वाटतं आपल्याला उमेदवाराची ओळख झाली. मला वाटतं गव्हाणे दत्तात्रय रामचंद्र, नमस्कार करा, जरा बघा त्या घड्याकडे बघा. श्रीमान त्रिंबक पोरे महादेव बारे वसंत फुके रवी पोपट आजारे, नवनाथ बापू धोड, संतोष खाटमोळे, देशमुख, नवले, पाटील आणि आमची सोयरे. मी तुमच्या लक्षात आलं नसेल, एक सुद्धा पाक्यावर पाकू कल्याण नाही, सगळी पाक्यावर आहे. त्याच्यामुळं पुढच्या पार्टीची पाकी बघा कशी कळतं ना. पाक हे कारखान्यात काही करणार नाहीत, हा या ठिकाणी फक्त मी तुम्हाला काय संदेश दिला. तर बंधूंनो, या ठिकाणी आभार सगळ्यांनी बोलले. बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली की भाऊ तुम्ही माघार का घेतली, तुम्ही का गेला नाही, काय केलं. त्याच्यावरती धैर्यशील भैया असतील, रणजित दादा असतील, आम्ही सगळ्यांनी आता विधानसभेमध्ये आम्हाला पाठवले. ते विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, भैयासाहेब लोकसभेचे प्रतिनिधी आहेत, मी त्यांच्याबरोबर आहे. थोडस शासनाच्या इथं केलपाटे गाठणं, त्या ठिकाणी जाणं, हे थोडस मला शक्य होणार नाही. म्हणून म्हणलं की बाबा आबा एकमुखी तुम्ही कारभार करा, तुमचा पॅनल असू द्या. आणि भैयासाहेबांना बी आणि दादांनाही त्याच गोष्टीत मी बोललो की बाबा थोडस एकमुखी राहू द्या, मी त्यांच्या बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने मी हा निर्णय घेतला. पण त्याच्यावरती मला वाटतं बरेच तर्क वितर्क आपल्या तालुक्यात, तर्क वितर्क शास्त्री लई आहेत भैयासाहेब आमचे. म्हणजे ज्याला घर चालवायची अक्कल नाही तो आम्हाला सांगतो तालुका कसा चालला पाहिजे. असे बरेच विद्वान या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे. मी काय सांगायची गरज नाही, आपण तुम्हाला तर माहितीच आहे. पण महत्वाचा मुद्दा आहे की गेली कित्येक दशक, मगाशी भैयासाहेबांनी उल्लेख केला की ह्या जिल्ह्यामध्ये सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील आणि कैलासवासी नामदेवराव जगताप हे जरी दोन गट असले तरी ज्या वेळेस जिल्हा शेतकरी कामगार उपेक्षित समाज हा अडचणीत येतोय म्हणल्यावरती त्या दोघांचे विचार एक होते. मला वाटतं आजीनाथ सहकारी साखर कारखान्याचं मुहूर्तमेढ 72ला मला वाटतं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी निरवली. आणि त्यावेळेस तरड गावामधलं अमोल तुझे आजोबा विनायकराव पाटील वगैरे त्यांनी जमीन त्यांच्या नावावरती करून त्यांना सभासद करून घेतलं. सगळ्यांनी योगदान दिले, गोविंद बापूंनी दिले, महर्षींनी मेढ रोवली. आणि अनेक संकटातनं या कारखान्याची वाट चालली. 92 सालापासून इलेक्शन सुरू झालं, त्याच्या आधी भरपूर वेळा ह्याची निवडणुका झाल्या. कारखाना उभा राहायच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगतो पॅनल उभारले. मला वाटतं गुरलिंग बाप्पा आमचे तर ते बऱ्याचशे जण. आणि हा कारखाना इकडून तिकडून तुम्हाला सांगतो उभा केला. पवार साहेब असतील, थोरले दादा विजयदादा असतील, गोविंद बापू असतील, यांच्या प्रयत्नातून ही संस्था उभा. आजीनाथ महाराजांचं नाव त्या संस्थेला.
मला माहित नाही, पण असं म्हणतात की बाबा देवाच्या नावाखाली जर एखादा चुकीचं जर काम होत असेल तर परमेश्वरच काही वेळेस त्या ठिकाणी अडचणी आहे. आणि पूर्वीच्या काळात घाल्या का नाही घाल्या ह्याला मी साक्षी नाहीये आणि जास्त खोलात मी जायचं नाहीये मला, कारण विषय वाढल्यानंतर परत तो डायव्हर्ट दुसरीकडे होतो. आज या ठिकाणी राजकारणाची दिशा आपण सगळे मंडळी साक्षी आहात बघतात. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ही दिशा कुठल्या पद्धतीला चालली. आज तुमचे आमचे कुठलेच प्रश्न नाहीये. तुमच्या आमच्या समाधानाचा कुठलाच निर्णय नाहीये. फक्त आम्ही टीव्हीवरती भांडणच बघतोय आणि त्यातच आपला दिवस जातो. मगाशी सांगितलं तसं शेतकऱ्यांचे हाल, ह्यांचे हाल, त्यांचे, या अनेक गोष्टींना आपली वाटचाल चालली. भैयासाहेबांनी सांगितले प्रदूषणाचा, नदीचा प्रश्न सांगितला. भैयासाहेब जास्त दिवस नाही आणि 5 वर्षांनी अन्न पाण्याची एवढी टंचाई होणार आहे. मी आदिनाथाच्या मंदिरात उभारून तुम्हाला सांगतो, अन्न आणा, पाणी पाणी करून तुम्हाला सांगतो, लोकांना भयंकर हाल काढावा लागतो. आज ती परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांनी तुम्हाला सांगतो भविष्यातली निसर्गाची चाहूल बघून आपल्या जीवनामध्ये आपलं कामकाज करा. अवघड परिस्थिती भविष्यात. सगळ्याच गोष्टीत प्रदूषण झाले भैयासाहेब. नुसतं भीमा नदीतच नाही, आचारात, विचारात, आहारात, पाण्यात, सगळ्या गोष्टीत प्रदूषण झाले. निष्ठेत कुठली गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती. आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन भविष्यामध्ये वाटचाल करावं लागेल. आदिनाथ महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाच्या पाठीशी. तुम्हाला माहिती आहे आमच्या आधी इथं सभा झाली. पॅनल प्रमुखाला तुम्हाला सांगतो भाषण करायच्या आधीच पाऊस आला. जा बाबा म्हणजे घरी जा, इथं काय वायफळ बोललो त्यानंतर त्या दिवशी. आणि तुम्हाला तर माहिती आहे असा यातला एक तरी माणूस आहे त्याने हात वर करून दाखवा की लय पाऊस पडतोय त्यात पतंग उडतोय. काय उडत आणि हे तर बिनद्वाऱ्याचा पतंग आहे. आबांनी सांगितलं ज्यांनी आपल्या संस्था विकल्या, चालू संस्था विकली आणि ही बंद असलेल्या संस्थेसाठी पॅनल उभा केला. संतोष म्हणजे प्युअर बागायती कायची आणि शेजाऱ्याची जिरायची पटेनी घ्यायची. बरे संतोष खरे खोटे. मग ह्याच्यात काय विचार करणार तुम्ही? त्यात बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांना नट बोल्टाची माहिती, त्यांना लाईट बिलाची माहिती, आणि त्यांच्याच माणसाने सांगितले आपला जुना सहकारी साखर सम्राट सुभाष गोळे मामा म्हणला व्यापारी वृत्तीचे आणि व्यापाऱ्यासारखा त्यांचा दृष्टिकोन आहे म्हणून त्यांच्या हातात कारखाना द्या. एक कोणत्या व्यापाऱ्याने तुम्हाला उधार दिले, तुमच्यावरती दया केली, तुमची उधारी सोडून दिली काय? किंवा तुम्हाला सांगतो त्यांनी 10 रुपयाचा आणलेला माल तुम्हाला 9.5ला दिलाय, असं झालंय का? मग बघा व्यापारी दृष्टिकोन. आबा भाषणात म्हणला घोड लावत्या, घोड कुठलं गाडव म्हणला आबा का दुसऱ्याला लागत्या. असल्या गमतीशीर गोष्टी म्हणजे ह्यांना लोकांच्या पुढं काय मांडावं ह्याचं सुद्धा भान नाही. कारण तेवढी समय सूचकता, तेवढं ज्ञान ह्यांनी दिलं पाहिजे. ते स्वतःच उडे होत आहेत त्यांच्या अवगुणातून. त्यांच्या उमेदवारांची तुम्ही ही बघा किती जणांना अनुभव आहे आणि कसे. विधानसभेला तुम्हाला आम्ही निवडून द्या मागच्या वेळेस आणि तुमचं कामकाज बघून आम्ही तुम्हाला निरोपही दिला. पाहुणा ठेवायचा किती दिवस
पण ती घरातच घुसायला बघते सारखं. मला काही कळत नाही. म्हणजे भैयासाहेब गंमत अशी झाली की ब्राह्मणाला दिली वरती हळूहळू पायपत्ती केली म्हणून आम्ही म्हणतो बाबा ठीक आहे होईल. थोडस आबाच्यात माझ्यात मतभेद झाले होते म्हणजे त्यांच्याकडून जे चुकलं होतं ते सगळे आता लय की मागचं उकळायला नको. मग पुन्हा मोहिते पाटलांनी आमचा समेट घातला. या सगळ्या गोष्टी जाग्यावर आल्या. दोघांनाही कळलं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डाब होतो म्हणून झळ घ्यायची नाही आणि ही झळ चालू केला. काल मला वाटतं पारेवाडीला का कुठंतरी संजय शिंदेचं भाषण झालं वाशिमला आणि त्यांनी त्या ह्याला वाचलं नाही की आदिवासीला निधीच आणला नाही आबाला. मग मी मगाशी आबाला म्हणलं बाबा असे आरोप आहे तुझ्यावरती संजय शिंदेचे काय भानगड आहे. त्यांनी सांगितलं पहिले 3,500 कोटी खर्च झाले नाही ही कुठं मग ती उडाल्यावर मागतो म्हणजे आज तुला कळायला लागलं निधी आणला आणि तुम्ही सांगितलं की 3,500 कोटीचा निधी जर ह्या तालुक्यामध्ये आला असता तर आज कोटेगावच्या लोकांनी अर्ज आणून दिला असता का भैया साहेबाला. करमाळ्या तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बघा. आणि जेवढाही निधी आला तुम्ही ह्याच्या खोलात जावा. आबा तू ह्याचा छडा लावा अधिकाऱ्याकडून. भैयासाहेब तुमचं हे काम आहे. ज्याच्यावर निधी पडलाय ती कामं झालीत का बघा. उडापच बिलं निघाली. ठेकेदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी तुम्हाला सांगतो हे सगळं उडवलं आणि आकडेवारी तुमच्याकडे दिली. सगळे अधिकारी असतील कोणी असतील सगळे तुम्हाला सांगतो माढा तालुक्यात पुन्हा एकदा आजनाथ सहकारी साखर कारखाना चालू नाही तर नाही चालू. आता तुम्ही सगळे बंधून बसले. मकाई बंद पडला. मग संजय शिंदे मकाईच्या इलेक्शनला कप्प्यानं उभा केलाय. जोळसारांनी उभा केला. बर तुमचा कमलाई आहे भैरवनाथ आहे यांची आज काय अवस्था आहे. मग आजीनाथ पतीश एवढा ह्याला का पुळका आला बाबा. तर आजीनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजे राजकारणात कुठंतरी पुन्हा पुनर्वसन व्हायसाठी करायची ही बेस आहे हा का. तर आजीनाथचे सगळे जुने सभासद आहे आणि ह्या तालुक्यातल्या लोकांना आजीनाथ महाराज दैवत असो किंवा ती संस्था असो तिच्याबद्दल अनेक सुद्धा लोकांच्या मनामध्ये खूप मोठी सहानुभूती प्रेम आशा आहे. आजीनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला म्हणून मी आज सांगतो की भैयासाहेब तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. मी त्या दिवशी सांगितलं ह्यावेळेस सगळ्यांनी 2800 रुपये भाव दिला. 2800 रुपये भाव दिला म्हणजे किलो कसा पडला ₹2.80. आज केळीचे भाव पडले. केळीच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो पडले तर लोक म्हणजे केळी भाव पडले काय म्हणजे 18 ते 15 रुपये किलोला. काय भाव पडला 18 ते 15 रुपये किलोला दर झाला. मला वाटतं दादा पाटलांच्या तिथं गेलतो. अतिशय सुंदर त्या शेतकरी जातीवंत म्हणावं लागेल दाताने 5,000 टनाचं तुम्हाला सांगतो कोल्ड स्टोरेज बांध आणि त्यांची निवडही योग्य झाली. कारखान्याची शेतकऱ्याचे कष्ट त्याचे दुःख त्याच्या यातना माहीत असलेले बरेचसे डायरेक्टर ह्याच्यामध्ये मला वाटतं भैयासाहेबांनी आणि आबांनी निवडले. मग आज केळीचा भाव पडला तरी तुम्हाला सांगतो केळी 14 महिन्याचे आज पैसे हातात रोखले आणि कारखान्याच्या बिलाला घ्यायला लागतात 2.5-2 वर्ष. काय येतील त्याची बी गॅरंटी नाही. आता माझा काय एवढा ऊस नसतो
त्यामुळं आता हानते का नाही हानते मला नाही माहिती, पण केळीचा मात्र तसा भाग नाही. आणि तुम्हाला सांगतो उसावर राजकारण, जमीन आमची, पाणी आमचं, कष्ट आमचं, बियाणं आमचं, आणि ते ऊस द्यायला तुम्हाला सांगतो त्यांच्या हातापायाला ऊस न्या की ऊस न्या की ऊस. स्वाभिमान घ्या तेवढा घ्या, करू नका ना ऊस. अनेक क्रॉप भरपूर पैसे मिळते, काय यांच्या हातापाया पडायचे. भयासाहेब मला तुम्ही सांगा, आता ह्यांचे सगळ्याचे कारखाने चालले, त्यांचे बंगले, गाड्या, इशी, नौकर, चाकर, काय या सगळ्या गोष्टी आमच्या शेतकऱ्याच्या उसावर हिरोच्या राहण्यावर जाते. आणि त्यांनीच आम्हाला उपकार दाखवा, हे नाटक केली तो ऊस निर्माण. म्हणजे आपल्या कष्टाला ना, आपल्या ऊसाला ना, आपल्या तुम्हाला सांगतो दुःखाला कुणी वाली आहे का नाही, ह्यांचा मालकी आगत का. अरे तुम्ही कारखाने प्रायव्हेट काढले तर आमच्या ऊसावर पैसे कमवायसाठी काढले ना, आणि तुम्हाला आता ती परवडत नाही म्हणून तुम्ही ऐकले. संजय मामाने एका सभेत सांगितलं, ब्राझील पासून हिशोब आणला परदेशात, अभ्यासू माणूस आहे, व्यापारी माणूस आहे. त्याने सांगितलं प्रायव्हेट कारखान्यामध्ये परवडत नाही. बबनदादांच्या कालच्या कारखान्यामध्ये 75 कोटी रुपये नुकसान झालं. मग सहकारी कारखान्याला नुकसान झालं तर बँक कर्ज देते. बरं बँक कर्ज देते म्हणजे काय आनंद देते काय, व्याज घेतली, मुद्दल घेतली. आणि हे कारखानदार काय स्वतःची इस्टेट टिकून देतात का, तुमच्याच ऊसात देतात ना. ह्याला पदर जळ लागायला लागली की ह्याने विकून टाकला आणि आता सहकारी घ्यायला आला, म्हणजे ती विचारणार, अधिकारी विचारणार, आणि तुम्ही उपाशी मारतो. अरे बा जा ना बाबा, तुझ्या तालुक्यात जा, तिकडे जा. दुधही गावाच्या पाण्याची त्या ठिकाणी काळजी करायला लागलाय. तुला कुणी सांगितले आमच्या पाण्याची एवढी काळजी होती तर तुमच्या भावाने बोगदा तिकडे का पाणी नेलं. असल्या गोष्टी. तर भैयासाहेबांची शिफारस केली, मी खासदार केला. भैयासाहेब ते हे आलं निरीक्षक, आणि निरीक्षण कराड आणि लाड. मी सांगितलं मर्शींचा तालुक्यात दादांचा ह्यांचा मोठं योगदान आहे, ह्यांना मानणारी अनेक नवी जुनी माणसे, ह्यांना जर तिकीट दिलं तर पक्षाला बळकटी मिळेल आणि हे सीट निवडून येईल. त्यांनी सांगितलं त्या तुम्हाला सांगतो जुन्या खासदाराला मी सोळ्याला विजयवंतरावने तुमची शिफारस केली नाही. मी आपलं चांगलं आपलं भाजपचं व्हावं म्हणून मी सांगितलं. गमतीशीर गोष्टीत आता ह्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी करायचं तेच केलं. मग आमचं तुम्ही ऐकलं नाही तर तुमचं आम्हाला ऐकायचं काय कारण आहे. मग आम्ही भैयासाहेबाच्या मागं आम्ही सगळीच उभारलो. भैयासाहेबाला निवडून दिलं, नारायण आबाला निवडून दिलं. पण हे तुम्हाला सांगतो अस्वस्थ झाले, अतृप्त झाले, असे जळफळाट उठला त्यांचा, आणि त्यांनी दात माझ्यावर धरला. आता मी एवढा मोठा आहे का त्यांना पाडायसारखा, मी बारका म्हणतो, त्यांनी दात माझ्यावर धरला. पण त्यांचा जळफळाट होतोय, ते जायचं तरी तू अनेक पाईप जळतोय, मला काय कळलं बाबा काय, असं त्यांचं म्हणणं आहे. जायचं तर जुळू दे. एखाद्या शेतकऱ्यांनी केला असेल, ते कुठलाच ठपका आता ठेवायला नाही म्हणून आभार. काय ठेवला तर म्हणले पाईप. का भैयासाहेब तुमच्याकडे बी अशा स्कीम आहेत, त्यांच्या पाईपलाईन मधलं पाणी किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी. मग हिथं बंदिस्त नलिका काय कारण, तर हे बंदिस्त नलिका दुसऱ्यासाठी नाही, त्या कंपनीकडनं भरपूर मोठं मलिदा मिळतं.
मी म्हणलं अरे मामा कशासाठी बंदिस्त पाहिजे नाही म्हणलं पाहू ह्याचं बाष्पीभवनले होत म्हणलं मग आपल्याला म्हणलं शेततळ्याचा कागद आणून धरण झाकून घ्यावं लागलं बाष्पीभवन व्हायचं उद्या पैसे मिळतात व्यापारी आहे ना उद्या शिना नदी सुद्धा पाईपलाईनची करायची खेप नाही इकडं मग ह्या काठावरची त्या काठावरची कसं पोहोचत मोठी पण अरे पाणी हवा ऊन ह्या नैसर्गिक गोष्टीवरती सगळ्याचा अधिकार आज कॅनलने पाणी येत होतं तर शेतकऱ्यालाही मिळत होतं आणि त्या पर्क्युलेशननी ज्याची कॅनल खाली तुम्हाला सांगतो त्या जमीन येत नव्हती त्याच्या विहिरीला बोरला सुद्धा पाणी मिळत होतं ते पाणी वायाला जात नव्हतं फक्त विकासाच्या नावाखाली कमाई करायची आज तुम्हाला पोळका येतोय दहीगावचा आमच्या तालुक्यातला आम्ही बघू की तुझा बेंडवाडा काय म्हणतोय ती बघ की अख्खा माडा तालुक्याला तुम्ही आश्वासन दिलं तर बेंडवाड्याचं त्या बेंडवाड्यात आणि काही सुद्धा केलं आणि व लोकांच्या घरात झाकून बघायचं दिली एकदा संधी घरी जा आता तिथं बी नेतृत्व करायला तुझ्याशिवाय पण नाही पण वाटण्या करायच्या घरात झालेली माणसं जास्त मग ती गुंतवायची कुठं तर तुम्हाला सांगतो अशी तालुके गावं हुडकायची तू कारखाना चालवतोय तुला एवढा व्यापारी दृष्टिकोन आहे साखर सम्राट आमचे सुभाष गुळवेला सांगायचंय ह्या कारखान्याचा अभ्यास करताना जिल्हा दूध संघाचा अभ्यास का केला नाही होय भैया साहेब आजच लोकमतला बातमी की जिल्हा दूध संघ बंद पडला मग जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष कोण होते माहिती का तुम्हाला आता आमदारकीला पडलेले बबनदादाचे चिरंजीव मग तुम्हाला दूध संघ चालवायला येत नाही तुम्ही आमचा कारखाना चालवायला आला सभापती ह्यांच्या घरात पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य ह्यांच्या घरात दूध संघाचे चेअरमन ह्यांच्या घरात गावचा सरपंच सुद्धा अख्ख्या गावात कुणाची लायकी नाही फक्त संजय मामांच्या पोराची गावचं सरपंच पद सुद्धा दुसऱ्याकडे देत नाही तो तालुक्याच्या विकासाचं सांगतोय कन्नडचा कोण आहे आपला उमेदवार त्या रमेश शिंदेच्या फॉर्मच्या घराकडे रस्ता झालाय का रे मी आमदार असताना खडीकरण केलंय त्याच्यावर झालाय का संजय श्रीमध्ये मी बसलो होतो तिथं ती फॉरेनची बोट आहे 70 का 80 लाखाची म्हणजे फॉरेनहून आणली ह्याच्यावर त्याच्यावर मी म्हणलं मग आम्ही आपलं वनगड अशात बसलो असला ह्याच्यात कवच बसतो आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे बुद्धिवांत लोकप्रिय नेते तानाजी जोड सुभाष गुळवे मग ती बोट चालवत असताना आम्ही आपलं निवांत बसलेलो मग चकना निघला म्हणजे भाऊ यांना मी नाही आलो गमत अशी तुझं बी प्यायला येणार ह्या धरणातले बी प्यायला येणार असते तर द्या तू मग तिथून आम्ही असं केलो ही धुळाभाऊची वस्ती ही आमक्याची वस्ती ही तमक्याची वस्ती मग आम्ही आलो चिकलठाणला म्हणजे मी वस्तूशी सांगतो चिकलठाणला आलो आणि चिकलठाणला आम्ही उतरलो मग म्हणले चंदू काकाला फोन लाव लावला त्यांनी काय लवकर उचललाच नाही मग त्यांच्या सहकार्याला लावला मग त्यांनी सांगितलं काका सोमरस घेऊन निद्रा अवस्थेत आहे
म्हणलं आता घेतलं म्हणलं ती आवळातनं टोप्या बाबा टोप्या बाबा म्हणलं तिथनं पुढं म्हणलं मामा जायला लय उशीर लागला का म्हणलं बोट जाते का चढ बोट मग आता चालत कसं जायचं नाही म्हणले आपण परत जाऊ म्हणलं ते बी 2 बोटाला मोकलं का नाही मी आदिनाथाच्या पुढे उभं आहे मी तर आयुष्यात कधी लबाड बोलत नाही त्यांच्या सगळ्या हजारो कोटीतच गप्पा त्यावेळेचे मी खासदार म्हणले तासाला 1000 कोटी आले तुम्ही आता बयासाहेब किती तासाला आले आम्हाला सवय लागली आमची पोरं आम्हाला बांधतेत बापू देवाची शपथ आदिनाथाकडे तोंड आहे 1 टर्म झाली की त्यांच्या एवढ्या कोटीने इस्टेटी झाल्या तुम्ही 2-2 टर्म एवढं हे झाले आम्हाला ही नाही ती नाही ती नाही आता काय बोलावं राहू म्हणलं नाही का आपण ते केलं नाही तुमच्या आज्याने बी केलं नाही मी बी केलं नाही नाही म्हणले ह्या लोकांनी केलं करू दे म्हणलं टिकतंय किती दिवस बघू ते दिवस टिकत नाही आपण आनंदात आहे थोड्या दिवसांनी यांची सत्ता गेल्यावरती हिथं नाळ्या हिथं नाळ्या तिथं नाळ्या वर टांगडं हात असा मग आमच्या तुमच्यासारखी भेटायला जायची चांगले नेते होते बाहेर येताना म्हणायचे असं तर नाही ना असं की अमिताभ बच्चनची एक कविता आहे बाहेर परवाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल आपण काय की अमिताभ बच्चन ग्रॅज्युएट झाल्यानंतर बेरोजगार होते त्यांना काहीच नव्हतं ते नोकरीच्या शोधात होते मग त्यांच्या दोस्ताची अशी मैत्रीण वाचल्यानंतर त्यातला एक गोष्ट म्हणणार आपली चूक नाही आहे नोकरी मिळत नाही आपल्या आईबापाची चूक आहे त्यांनी आपल्याला जन्मालाच घातलं कशाला ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि अमिताभ बच्चनच्या विचारावरती ह्याचा खूप मोठा प्रभाव पडला आणि ते घरी गेल्यानंतर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते खूप विद्वान होते ते वडिलांना म्हणले हमें पैदा क्यों किया आता जेवणी झालेला पोरगा वडिलांनी काय उत्तर दिलं नाही पहाटे 4 वाजता म्हणजे ते फिरायला जात होते हे अमिताभ बच्चनने सांगितलंय त्यांच्या ह्याच्यात आणि जाताना पोराच्या उशाखाली चिठ्ठी ठेवली आणि त्या चिठ्ठीत गेलं होतं की दुनिया की कश्मकश में म्हणजे त्यावेळेस सुद्धा अडचणी तारांबळीत होत्या ती चालत राहणार माझ्याही वडिलांनी मला पैदा केलं पण मी बापाला विचारलं नाही की मला का पैदा केलं आणि माझ्याही वडिलांना त्याच्या बापाने पैदा केलं त्यांनी कधी विचारलं नाही मला का पैदा केलं पण तू हे लक्षात घे की तू तुझ्या पोरांना विचारल्याशिवाय पैदा करू नको असं होईल का मग आम्ही आमच्या पोराला तीच दाखवले आता हे मला माहिती होतोय म्हणलं तुम्ही मला हे विचारणार पण त्यांच्याही स्वभावात राहतात नाही बयासाहेबाला मदत केली आता बऱ्याच ठिकाणी बयासाहेब तुला सांगतो आबा मला वाटतं 2 दिवसाखाली 200 पोलीस आमच्याकडे सोलापूर पासून रात्री 10-10:30 मला घरच्यांनी उठवलं म्हणजे पोलीस आले सगळ्या बघले आर्मीला राखीव दुनियेला आबाने पाठवले असते संरक्षणासाठी जो ते म्हणजे दार वाजवते बेल वाजवते आबाला फोन केला आर्मीला पोलीस वगैरे पाठवली का आबाला नाही
मला आले की इथं म्हणजे आलोच मी बी आवाज आलं मागचं भैयासाहेबांनी फोन केला. आता आम्ही गरीब आहे, आम्हाला आमच्या वडिलापासून आमच्यापर्यंत आमचा उतारा बघा, आमची प्रॉपर्टी बघा, आमचं घर बघा, आजीनाथानं साक्षी ठेवून सांग कुणी या बघा, बँक बॅलन्स बघा, जाहीर आव्हान आहे तेच आहे. आता बाकीच्या गोष्टी सांगितल्यावरती उद्या तुम्हीच म्हणताल ही फाटके ह्याला काय मत द्यावं, की काय ते म्हणले बोबाटा करत नाही सामान्य. मग आता सामान्य कुटुंब आहे, आम्हाला काही करता येणार नाही. माझे वडील सुद्धा सुतारी धंदा करत होते, गरीब कुटुंबातनं तुम्हाला सांगतो नेते झाले, स्वातंत्र्य सैनिक झाले, महर्षी बी तसेच होते. नामदेवराव जगताप 4थी शिकले होते. 4थी शिकलेले असून सुद्धा आप्पा त्यांनी कॉलेज, हायस्कूल, बोर्डिंग शैक्षणिक संस्था त्यांनी आधी काढल्या. 6 चव्हाण साहेब कर्जतला आले त्यावेळेस ते कॉलेज मागे आणि सांगितलं की शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी 4थी पर्यंत शिकलोय, पण माझ्या तालुक्यातला शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे, त्यासाठी एक कॉलेज हायस्कूल द्या. त्यांनी हायस्कूल काढलं. त्या हायस्कूलला मी पण शिकलो. त्या हायस्कूलचे चेअरमन माझे वडील भैयासाहेब कैलासवासी नामदेवराव जगताप. तुम्हाला सांगतो चेअरमनचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्या शिक्षकाचं धाडस झालं नाही मला मार्क कमी द्यायचे. त्यांनी पास केलं. 10वीला गाडी गुतली की आम्ही तिथनं शिक झालं. पण बरं झालं मी शाळा नाही शिकलो, नाही तर लय पैसे खाल्ले असते भैयासाहेबनी. शाळा नाही शिकल्यामुळे हिशोब येत नाही, हिशोब न आल्यामुळे खायची कशी. पण कुणाला किती टक्केवारी, कुणाला किती टक्केवारी, आमचं तमकं. हे तुझं काय रे आवाज शिकलाय का तू भरपूर काय काय तुझं ध्यानच काय विचारात आहे. काय सुद्धा बघ तू भाषण करताना पृथ्वीराज भैयाच लावून तुझ्याकडे बघतो. काय भानगडे ही ध्यान ठेवतो की आम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावरती घेतो चुकला तिथं चुकला सांगतो काय बघत होता का ना भैया. म्हणलं मी कमी शिकलो त्याचा फायदा हा झाला की मला हिशोब आला नाही, हिशोब न आल्यामुळे मी टक्केवारीत कधी भानगडीत पडलो नाही, पैसे खाल्ले नाही. कुठल्याही अधिकाऱ्याने, कुठल्याही कर्मचाऱ्याने, कुठल्याही व्यापाऱ्याने जयवंतरावने त्यांच्याकडून चहा जरी प्याला असं जर कोणी जर तुम्हाला सांगितलं तर राजकीय जीवनात बंधूंनो देवाला साक्षी ठेवून सांगतो तुम्हाला मत मागायला आला. हे आमच्या रक्तात बी नाही. तर अशा ह्याच्यातनं आमची घडामोड चालली होती. मला वाटतं विषय काय होता आपला, हा तर ते पोलीस आमच्याकडे. काय झालं ते 353 मी म्हणलं पोरांना कोणा काही एवढी सामाजिक सेवा करू. बाळेवाडीकर आहेत का इथे बाळेवाडीकर? तुमच्या गावात किती पैसे घेतले? 1 लाख. 4 युरियाचे कट्टे भरून त्याच्या घरात संडासला गिलावा करायचा होता म्हणून त्यांनी चालवले. गावात मी तुम्हाला सांगतो पुढी लय वाजता कोणीतरी पोलिसाला फोन केला, ते तिथं आले, त्याला मारहाण केली आणि 1 लाख रुपये त्याच्याकडे दिले. अख्खं गाव तुम्हाला सांगतो सकाळी 7ला आमच्या दारात. शंभू उठला, पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी तिथं सगळ्या ह्या गोष्टी केल्या. पोलिसांनी हाय अशा नोटा दिल्या का नाही ना. आमच्या शिवाराच्या शेजारी इथं बोरगावचे आमचे शिंदे पाटील त्यांच्याही घराचं काम चालू आहे. कच्छ मध्ये गिलावा होत नाही,
म्हणून त्यांनी मोटरसायकलीवरती एक एक ठिक हे चालवलं. तिथल्या लोकांनी फोन केला, 2 पोलिस आली, त्याच्याकडनं 25 का 30,000 रुपये घेतले. त्यांनी शंभूदादाला फोन केला, दादाने व्हिडिओ कॅमेरा चालू करून का पैसे घेतले आणि तुमचा काय अधिकार आहे? हे तलाट्याचं, सर्कलचं आणि महसूलचं काम आहे, पोलिसांचं नाही. त्यांनी ते चिलारा टाकलं. त्या PSI ला सांगितलं आणि असा PSI आपल्या तालुक्याला मिळाला आहे धुतल्या तांदळासारखा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचा आदर्श कशाने कुणी घ्यावा कोणाला माहिती. त्याचा एक भाऊ डॉक्टर आहे, तो व्याजबट्ट्याचा धंदा करतो. त्यांनी एका माणसाचा मर्डर केलाय, तो जेलमध्ये. मग जरा थोडस नवीन पोरगा आहे, थोडस ज्या उत्साहात बोलला, त्याचा फायदा. त्याची मीटिंग सांगोल्याला झाली. मग सांगोल्याला मीटिंग झाल्यावर भैयासाहेब तुम्ही झाला खासदार, ही झाला आमदार आणि पोलिस आमच्या घरात. काय तिथं वस्तीवर बी आणि घरी बी. कपाटाचा ड्रावर केवढा असतो? ड्रावर म्हणजे ते उघडा. मी हसून त्याचा जाऊया का काय, तो पोलीस गेले. आता तुम्ही जवळजवळ 200-250 लोक आल्यात पोराला हुरगायला. एवढं बारकाईवर आहे म्हणलं ड्रायव्हर मध्ये बसायला. तो तुम्हाला 200 लोकांना यावं लागलं, 5-6 पिंजरे घेऊन. मला अभिमान आहे पोराचा, एवढी लोक यावं लागतात त्याला पोरकायला. दरोडे पडले, पारल्याच्या वाट्या, दारूच्या भट्ट्या, अतिरेकी, त्यांनी जाऊ द्या तिकडं. नितेश राणेंनी सांगितलं काढू द्या व्हिडिओ म्हणा, ह्या पोलिसांना घरी नेऊन बायकाला दाखवत्या. त्याची काय केली? आज बी केलं का त्याचं काय? अशा पद्धतीचं राजकारण जर होत असेल तर उद्या तुमची काय दशा हे सगळ्यांनी ओळखून घ्या. आणि गावावाल्याला सांगतो, गाव पुरतं भांडण ठेवा. पुणे जिल्ह्यात काय अशी गाव आहेत, तुम्हाला सांगतो, लोणकर कंपनी आहे, 2 का 2.5 हजार माणसं आहेत त्या घरात, त्या गावात. अतिशय सगळ्याची एक दुसऱ्याची जमिनीची भांडण आहेत, घराची भांडण आहेत, कशाची भांडण आहेत. पण एकावर जरी तुम्हाला सांगतो हे झालं, अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगतो अन्याय केला, तर सगळे घरात एक होऊन आतमध्ये जा. आणि ते म्हणतात आपली भांडणं आपण करू, पण दुसऱ्याला ह्यात हस्तक्षेप करून द्यायचा नाही. तसा गावात आणि आता तुम्हाला सांगतो तालुक्यात सुद्धा कोणाला हस्तक्षेप करून द्यायचा नाही. आणि भैयाचा तुम्ही सुद्धा जिल्ह्यात कोणाला करून द्यायचा नाही, तरच तुम्हाला सुखासमाधानाने जगता येईल. प्रत्येक वेळेस तुमची जबाबदारी आम्ही घेणार नाही. आम्हाला ह्याच्यासाठी भीती घालायची की भविष्यात तुम्हाला कुणी वाली राहायला नाही पाहिजे. आम्ही नाही वाढू पाहिजे, तुम्ही काढत असताना आम्ही वाचलो. त्या गोष्टी लक्षात. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, त्याला जाब आम्ही तुमच्यासाठी विचारतो, आमच्यासाठी नाही. त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात नाही घेतला तर भविष्यकाळ आम्हाला नाही, तुमच्या अडचणीचा. हे बंधून तुम्ही लक्षात घेतलं. म्हणून या ठिकाणी मला तुम्ही सांगायचं की मी बी आमदार होतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, आध्यात्मिकाच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, भैयासाहेब समाज मंदिर आमचं तमचं दिलं, तिथं बी दिलं. हे सगळं आदिनाथ महाराज हे सगळं जीर्णोद्धाराचंही आम्ही काही वेळेस काम केलं. बऱ्याच जणांनी सांगितलं की भाऊ तुमचा बोर्ड लावायचे, नाव नव्हते. अरे मी म्हणलं माझ्या देशातलं नाही दिलं, सरकारी लोक वगैरे दिले, माझंच कशासाठी नाव. मग हे माडावाल्याच्या कानावर गेलं संजय शिंदे, आणि त्यांनी त्याची बागायत 4 एकर जमीन विकून पुढे समाज मंदिर बांधलं आणि त्याच्यावर त्याने नाव सुटलं संजय शिंदे. आला का आपल्या टॅक्सचे पैसे, आपले पैसे, सगळ्याचे पैसे. आबा तू सुद्धा, तू लहान असून विनंती करतो, आमदार फंडात दिलेल्या कामावरती कधीच नाव लिहू. स्थानिक विकास कार्यक्रमाने तुला सांगतो, लोकांना माहिती तू किती सारे आमदार झाले.
कारण हे पैसे आपले नाही आहेत, हे ह्यांचेच आहेत. आपण त्यांना देतो. मी तर प्रत्येक वेळा सांगतो, आम्हाला 5 वर्षासाठी तुम्ही साडा ठेवलं, आम्ही साल करील. आम्ही हे काम केलं ते काम केलं, आम्ही कधी बोबाटा केला नाही. कारण त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिले, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी ठेवले. मग आम्ही हा उपकार का दाखवायचा? या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. भैयासाहेबांनी सांगितलं तसं आजीदादाचे माझे चांगलेही संबंध आहेत. चांगला महाराष्ट्रातला परफेक्ट नेता म्हणून आजीदादांची ओळख आहे. आणि एखाद्याला ताकद द्यायची म्हणजे त्यांनी ठरवलं की ही होती. आजीदादाशी आमची भावकी कुर्डवाडीचं कोणतरी जगतापच आहे, नाव माहित आहे, पण जगताबाई म्हणजे भावकी. त्याने लाड आजीदादाला फोन केला, क्लिप ऐकली का तुम्ही सगळ्यांनी? ऐकले ना? त्याचा कशाला उल्लेख करायचा? मग साखर सम्राट आणि हे दोघं गेले, हीच सांगतात त्यांनी ह्याच्याबद्दल असे म्हणले, ती म्हणले त्याच्याबद्दल असे म्हणले. आजीदादा बोललेलं कुठे? आणि आजीदादा असं बोलत नाही. आजीदादा तर मी बोललो, भैयासाहेब मी तुम्हाला बोललो. आणि त्यावेळेस आजीदादा मला म्हणले, जयवंतराव मदत आता सध्या मी म्हणलं पुढं करणार का दादा, पॅनल उभा करू का? मग आबाचं नाव घेतलं, म्हणजे नारायणने केलाय. म्हणून आम्ही दोघं एकत्र आहे. आम्ही हा कारखाना ताब्यात घेऊन तुम्हाला चालवायला देतो. ते म्हणले माझ्याकडे डोळे, मी काय आता चालवू शकत नाही. तुम्हाला दिलं तर लोकांना न्याय मिळेल, सगळं मिळेल. मग मला ह्या गोष्टीची चाहूल लागल्यानंतर आता आपण तर सत्तेत नाही, हे दोघं आहेत ती प्रेस्टिज करतील, आणतील. पवार साहेब आहे, मी बी अजितदादाकडे जाईल, त्यांना मी अजितदादाला गळ घालील की बाबा दादा मदत करावं लागतो. तवर साखर सम्राटाने सांगितले की त्या दोघांचे संबंध कसे आहेत ते आमच्या भावकीने सांगितले. मदत मागायला दादाकडे जातो आणि तिकीट घ्यायला नको म्हणतो. म्हणजे याचं दादावर किती प्रेम आहे. सत्ताच यांना सोडू वाटत. त्यांचा फॉर्म हाऊस बघा, इस्टेटी बघा, 25,000 कोटीचे संजय शिंदेची इस्टेट आहे. गमतीशीर गोष्टी सगळ्या. तुम्ही असेच गरीब राहता, मोठा व्हायचा तो होत नाही. आताचा काळ अराजकता आणि क्रांतीच्या दिशेने चाललाय, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करायची, त्यांची आतृता आत्मता भयाच आहे. त्यांना सत्तेतनं बाहेरच निघता येत नाही. दासाचा कबीराचा एक दोरा आहे, मन मरे ना माया मरे, मरमर जाए शरीर, आशा कृष्णा कधी ना छुटे कैसे दास. ही इतकी गुंतलेली, त्यांचं शरीर जरीही सुटलं तरी तुम्हाला सांगतो ह्यांची आशा कृष्णा कधी सुटणार नाही. म्हणून मी उभारायच्या बांधकडीत पडणार नाही. झपाटून या दोघांना झपाटतो दिले आकृत आत्मी करायचे. आपल्याकडे काय पैसे नाही उतार्याला ह्याला काय या गोष्टी गमतीशीर आहे. थांबा ना, लोकांनी तुम्हाला थांबवलंय ना, तुम्हाला थांबवलंय, तुमच्या भावाला थांबवलंय. या सगळ्या गोष्टी असताना थांबा, कामं भरपूर करा, लोकांसाठी झटा, पुन्हा सिद्ध व्हा, गेला लोकांना मत मागायला. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती की बंधूंना अधिक वेळ झालाय, बायासाहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं. चौकशी ही तुमची आमची गरिबाची वर उद्याला तुमच्या हाताला लागणार नाही. हातातलं घ्या काय आणि कुंकर मारून स्वाद घ्या. त्याच्याला आधी लागू नका. ही वर मी जाईल, बोट मी कापत्या, सगळं जाईल. त्यांना मी चिन्ह घ्यायची कशी गंमत वाटली. मागं सफरचंद घेतो तर याखेनेच खाल्लं तर त्यावेळी सुधारलं नाही काय. म्हणून आता तालुक्याने एकत्र यावं,
गाववाल्यांनी एकत्र यावं, एका विचाराने करावं. जसं महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप एका विचाराने कार्यरत होते. व्यापाऱ्याच्या हातात बँक जाती म्हणल्यावरती महर्षीने कैलासवासी नामदेवरावांना सांगितलं की तुम्ही चेअरमन व्हा DCC बँकेत. जिल्हा परिषद अध्यक्ष होताना भावाभावाचे 2 गट होते, अण्णासाहेब जगतापाचे, नामदेवराव जगतापाचे. मग साहेब तुम्हाला सांगतो, देवळाली गटातनं उभारले आणि बोरगाव गटातनं माळशिरसच्या उभारले. ते बी महर्षीने त्यांना आग्रह केला की इथनं उभार, आणि दोन्हीकडे निवडून आल्यानंतर बोरगाव गटाचा राजीनामा कैलासवासी नामदेवराव जगतापांनी दिला. असं मोठ्या अंतकरणाचं, लोकांच्या हिताचं, प्रेमाचं आणि चांगला संदेश देण्याचं आमच्या पूर्वजांनी राजकारण केले. मग ते भैयासाहेब असतील, आम्ही भैयासाहेबांमध्ये सुद्धा महर्षींची झलक आहे. आज तुम्हाला सांगतो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो, बोलणं कमी जरी असलं तर न्याय द्यायला कुठं कमी पडणार नाही, याची मला 100% खात्री आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास आजीनाथ महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला देतो. मी काय जास्त प्रचारात जाणार नाही, ठराविक ठिकाणी सभेला जाईल, पण तुम्ही सगळ्या लोकांनी पावणा रावळा असल्या भानगडीत पडू नका. ह्यांनी आपल्या तालुक्यात वाटुळं झालंय. राजकारणामध्ये काही लाचाऱ्यांनी पार्ट्या सोडल्या, काही पावण्या रावळ्यामुळे सुटल्या, काही आमिषापोटी सुटल्या, काही सुईर संबंधातनं सुटल्या, काही जातीपातीतनं सुटल्या, आणि सगळ्या तालुक्याचे आपलं वाटुळं झालंय. हे पूर्वी असं नव्हतं. तर ह्याला आधी तिलांजी द्यायची आणि सगळ्याला एका जीवानी यायचंय, आणि तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या उन्नतीसाठी आणि तुमच्या प्रपंच हा सुदृढ व्हावा, ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.